स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप डी संवर्गातील क्लास 4 या पदाचा आज पेपर होता पहिल्या शिफ्टला. दुसऱ्या शिफ्टला सुद्धा क्लास 4 या पदाचाच पेपर असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या शिफ्टला सुद्धा क्लास 4 या पदाचाच पेपर असणार आहे. म्हणजे आज पूर्ण तिन्ही शिफ्टमध्ये क्लास 4 या पदाचा पेपर असणार आहे आरोग्य विभाग भरतीमधील. तर यासाठी आपल्याला पहिल्या शिफ्टचा पेपर आता संपलेला आहे. त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे. आणि पुढे तुम्हाला याच पॅटर्न वरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. सोबत आपल्याकडे जेवढे पण प्रश्न येतील त्याचं सर्व स्पष्टीकरण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिले जाणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. त्याचबरोबर मित्रांनो, विषयानुसार आपण नोट्स तयार केलेल्या होत्या. त्या नोट्सचा जर विचार केला तर प्रत्येक विषयामध्ये आपण सर्व टॉपिक कव्हर करून नोट्स बनवलेल्या होत्या. त्या टॉपिकचा जर समावेश केला तर आपण 80% टॉपिक आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले होते. त्यावरतीच प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. तर नोट्सचा देखील भरपूर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ झालेला दिसत आहे मित्रांनो. नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला, सर्वात पहिला विषय मराठी. मराठी या विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न आले होते ते आता आपण बघूया. तर बघा, आपल्याला भाषा आणि सौंदर्यावरील प्रश्न यावरील कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आले होते ते बघूया. आता आपल्याकडे जेवढे पण प्रश्न येतील त्याचं सर्व स्पष्टीकरण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमाने आपण फक्त टॉपिक वरती बोलणार आहोत आणि त्यानंतर पुढे जेवढे पण प्रश्न आपल्याकडे येतील त्यावरती आपण स्पष्टीकरण देणार आहे. जर तुमचा आज पेपर झालेला असेल तर तुम्हाला एक नंबर देत आहे बघा, 91 39 64 31 99. या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचे जे आलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअप वरती पाठवायचे, जेणेकरून स्पष्टीकरणाचा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्याला या चॅनलवरती घेता येणार आहे. तर बघा, यामध्ये जर विचार केला उपमा आणि अलंकार यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न आलेले होते. त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द, तुम्हाला बोललो होतो की शब्द समूहाबद्दल एक शब्द यावरती प्रश्न येणार. तर यावरती प्रश्न आलेला होता. बघा, पुढे जर विचार केला म्हणी व वाक्यप्रचार यांचे अर्थ व वाक्यात उपयोग झालेले आपल्याला योग्य विधान ओळखायचं. ठीक आहे, यावरती 2 ते 3 प्रश्न आलेले होते. असा एक विद्यार्थी बोलला 3 प्रश्न आले होते. म्हणजे जर विचार केला तर म्हणी वाक्यप्रचार यांचे अर्थ व त्यासोबत वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान या टाईपचे प्रश्न 3 ते 4 तुम्हाला विचारले गेले होते. त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह आपल्याला यावरती एक प्रश्न आलेला होता. ठीक आहे, चला पुढे बघा. पुढे जर विचार केला तर मराठी व्याकरण यावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आलेले होते. अचूक शब्द ओळखा यावरती 1 ते 2 प्रश्न आलेले होते. अचूक वाक्यरचना यावरती 1 ते 2 प्रश्न. शब्दार्थ यावरती 1 ते 2 प्रश्न. एक शब्द दिलेला असतो मित्रांनो, एक शब्द दिलेला असतो आणि त्यानंतर त्या शब्दाचा योग्य अर्थ काय ते आपल्याला सांगायचं असतं. अशा टाईपचे 1 ते 2 प्रश्न आले होते. अचूक वाक्यरचना, अचूक शब्द यावरती सुद्धा तुम्हाला प्रत्येकावरती 1 ते 2 प्रश्न आलेले होते मित्रांनो. प्रयोग ओळखा यावरती एक प्रश्न होता. वाक्य प्रकार ओळखा. वाक्य म्हणजे आपल्याला प्रश्नार्थी वाक्य आहे की उद्गारार्थी वाक्य आहे की आपल्याला त्यासोबत आपल्याला एखादं क्रिया केलेली असते, म्हणजेच विद्यार्थी वाक्य आहे की आज्ञार्थी वाक्य आहे. तर या टाईपचे वाक्य प्रकार ओळखा यावरती तुम्हाला एक प्रश्न आलेला होता. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती जर विचार केला तर 4 ते 5 प्रश्न आलेले होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती 4 ते 5 प्रश्न आलेले होते मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द व्यवस्थित करून घ्या. पुढे जर विचार केला तर प्रसिद्ध पुस्तके, लेखक, टोपण नावे यावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न आलेले होते आणि त्यासोबतच सहसंबंध ओळखा यावरील सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न आलेले होते. तर अशा प्रकारचं मराठीचं स्वरूप होतं. सर्व स्वरूप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा, बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर वर्णमालिका, संख्या मालिका व अक्षर संख्या मालिका यावरती 2 ते 3 प्रश्न आलेले होते. संख्या मालिका यामधील चुकीचे पद ओळखा यावरील तुम्हाला 1 ते 2 प्रश्न आलेले होते. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर संख्यामधील सहसंबंध, शब्दांचा सहसंबंध, अक्षर सहसंबंध यावरती 2 ते 3 प्रश्न आले होते. शब्दांचे वर्गीकरण, अक्षरांचे वर्गीकरण, संख्या वर्गीकरण यावरील तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते. त्यानंतर जर विचार केला सांकेतिक लिपी, अक्षर सांकेतिक लिपी, तुलनात्मक आपल्याला सांकेतिक लिपी, अंक सांकेतिक लिपी, कृत्रिम लिपी या टाईपचे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आलेले होते. ठीक आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गणितीय प्रक्रिया त्यासोबत पर्यायीकरण यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आलेले होते. तर हाही टॉपिक महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व टॉपिक स्पष्टीकरणासोबत सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दिशाज्ञान, नातेसंबंध, विनाकृत्या, कालमापन, दिनदर्शिका यावरती 2 ते 3 प्रश्न होते. शब्द निर्मिती, तुलना त्यासोबत शब्दकोश, रांगेतील क्रम यावरील 2 ते 3 प्रश्न होते. घड्याळ, बैठक व्यवस्था, कटुप्रश्न
प्रश्न, त्यासोबत तर्क व अनुमान यावरील 2 ते 3 प्रश्न होते. त्यानंतर मूलभूत अंकगणितीय ज्ञान, गणित त्यासोबत आपल्याला यामध्ये हे प्रकार यापैकी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आलेले होते. ठीक आहे. आपल्याकडे जेवढे पण प्रश्न येतील ते सर्व स्पष्टीकरणासोबत आपण सोडून घेणारच आहोत आणि या टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आलेले होते. म्हणजेच गणिताच्या रिलेटेड तुम्हाला 4 ते 5 प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेले होते मित्रांनो. त्यासाठी तेही टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा मित्रांनो. अशा प्रकारचा बुद्धिमत्ता आणि गणिताचा समावेश झालेला होता मित्रांनो. हे सामान्य ज्ञान या विषयावरती सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्यासाठी नोट्स बद्दल माहिती देत आहे. या पदांच्या आपण नोट्स काढलेले आहेत मराठी, इंग्रजी, त्यासोबत आपल्याला चालू घडामोडी आणि त्यानंतर जर विचार केला तर गणित व बुद्धिमत्ता दोन्ही विषयांच्या आपण नोट्स देत असतो. तर या 4 विषयांच्या नोट्स आपण या सर्व पदांसाठी काढलेल्या आहेत. आरोग्य विभाग भरती, ग्रुप डी आणि इतर सर्व पदांसाठी या 4 विषयांची नोट्सची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त ₹160. ठीक आहे. जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल तर सर्व टॉपिक सोबत, सर्व स्पष्टीकरणासोबत आपण या नोट्स कव्हर केलेल्या आहेत. मराठी झालं, इंग्लिश झालं, गणित बुद्धिमत्ता झालं, सोबत चालू घडामोडी. तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जात आहे आपल्यातर्फे ₹160 मध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देत आहे 9139643199. आता हे जे टॉपिक सांगत आहे हे सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी चांगले असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. तर या नंबरच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने ₹160 पेमेंट करायचं या नंबरवरती. ठीक आहे. आणि याच नंबरच्या व्हॉट्सअप वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या 4ही विषयांच्या नोट्स तुम्हाला लगेचच्या लगेच सेंड केल्या जातील. सोबतच आपण एक प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा तयार केलेलं आहे. प्रश्नपत्रिका कशी होती तर त्यावरती ती जी प्रश्नपत्रिका असणार आहे ती सुद्धा तुम्हाला या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप होतं. पुढे बघा आता सामान्य ज्ञानचा जर विचार केला तर चालू घडामोडीवरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारलेले होते. यामध्ये भारत आणि महाराष्ट्राचा समावेश होता. भारतीय इतिहासावरती 2 ते 3 प्रश्न होते. नागरिक शास्त्रावरती 2 ते 3 प्रश्न होते. भारतीय भूगोलावरती 2 ते 3 प्रश्न होते. संविधान वरती आधारित आपल्याला 2 ते 3 प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते. सामान्य विज्ञानमध्ये जर विचार केला क्रीडा आणि संस्कृती यामध्ये नृत्यावरती प्रश्न आलेला होता. यावरती याच्या रिलेटेड क्रीडा व संस्कृती याच्या रिलेटेड 2 ते 3 प्रश्न होते आणि नृत्य यावरती तुम्हाला प्रश्न आलेला होता. त्यानंतर पुढे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित तुम्हाला मूलभूत ज्ञान यावरील तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. तर हे टॉपिक झाले सामान्य ज्ञान यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. पुढे बघा इंग्लिश ग्रामर. ठीक आहे. आता ग्रामरचा आपण सर्वात पहिल्यांदा इथं समावेश कोणकोणत्या टॉपिकचा करण्यात आलेला होता ते बघूया. समानार्थी विरुद्धार्थी यावरती 3 ते 4 प्रश्न आलेले होते. त्यानंतर आर्टिकल वरती 2 ते 3 प्रश्न आलेले होते. त्यानंतर पुढे इनकरेक्ट स्पेलिंग. ठीक आहे. स्पेलिंग जी इनकरेक्ट स्पेलिंग आहे ती आपल्याला ओळखायची होती. यावरती एक प्रश्न होता आणि करेक्ट स्पेलिंग यावरती एक प्रश्न होता. म्हणजेच आपल्याला इथं 2 ते 3 प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते असं आपण समजून चालू शकता. या टॉपिक वरती एक प्रश्न होता टेन्स. पुढे जर विचार केला तर आपल्याला या टॉपिक वरती 2 ते 3 अशा प्रकारचे प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते. मिनिंग वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर फिल इन द ब्लँक यावरती सर्वात जास्त प्रश्न होते. यावरती तुम्हाला आर्टिकल युज करण्यासाठी नाही तर कोणत्याही प्रकारची क्रिया केलेली असते ते सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्न असतात, नाही तर क्रिया ओळखायला सांगितलेली असते, एखादा आर्टिकल योग्य ओळखायला सांगितलेलं असतं. फिल इन द ब्लँक यावरती 6 ते 7 प्रश्न आलेले होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर विचार केला सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर यावरती 2 ते 3 प्रश्न आलेले होते. तर हा झाला इंग्लिशचा सिलेबस. अशा प्रकारचं तुम्हाला या टॉपिक वरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आजच्या पेपरसाठी. तर यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. तर हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे असेल, हे पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपण आपल्या नोट्स सोबत हे सर्व काही उपलब्ध करून देणारच आहोत. तर अशा प्रकारचं स्वरूप होतं. तर आज जे आपण विद्यार्थ्यांचा पेपर झालेला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आलेले प्रश्न उत्तर या नंबरवरती पाठवायचे आहेत व्हॉट्सअपवरती. त्याचं सर्व स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्यामध्ये हे सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच त्या नोट्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.